हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज आपल्याला जायचं आहे कॉलेजच्या साईट विजिटला. साईट विजिट जाण्यासाठी आपण रोहित त्यांच्या रूमवर जाईल मित्रांनी यांच्याकडून मग बघून तिथून हप्त्याचा आपण आपल्यातच घेतो. आपली गाडी काल दाखवली तुम्हाला तीच. तिथून जाऊ रोहितच्या रूमपर्यंत आणि रोहितच्या रूमवर गेल्यानंतर बघू मग त्यांनी कोणती काय हे आज आपली गाडी उभी मग साधायला पुसून घेऊ जातो रोहितच्या रूमला. दाखवतो तुम्हाला रोहितच्या रूमला. मग रोहितच्या रूमला व्ह्यू भारी माहिती का? हा बघा गार्डन आहे मस्त इथं आजूबाजूला. बघू आता म्हणजे रोहित काय करतोय तो चला आवरून झाला म्हणे. एक मिनिट सिव्हिल नाही घालत लाज नाही तुम्हाला, मला कोण सांगणार? ओनली आयडी कार्ड. यशावी नाही घालणार आहे. बरं मग मी काय यशाचा फोन आला होता तुला? हे बघा हा असा रूम आहे. काय म्हणतो यशा म्हणे एखाद्या दिवस गाडी भेटेल म्हणे. आय हाय बॉडी 2 ऍप दिसू राहिले ना वरचे. त्याचे 4 एक दिसतात पण आता ते थोडं फेमस होऊन जाशील बोलतो आता. पुऱ्या पोरी मरतील तुझ्या आवड आहे. अरे खरंच ना, लाजू काय राहिला? खरं सांगू राहिलं तर माता रोहित शेट्टी तर लाजून गेलेले. भा पडदा बिडदा लावून आता आलो भाऊ. जिम मारून 5:30 ला जिमला जातो मी. पडदा बिडदा लावून तुमच्यासारखे का? इस्त्री बिस्त्री करून बॉडी बिडी बनवून फुल डायरेक्ट जळवाजळवीच्या कामं करू राहिले. पुरी गिरीची बी धंदे सोडायचे, मोठेच धंदे सोडायचे आता. आय हाय पोरींचे धंदे चालू केले रे आता दादा. दादा मला भाऊ मुली पाव देत नाही भाऊ. मजा घेऊ राहिला. जशी कम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. तुला कसं द फेमस गाय चॉकलेट बॉय असतो ना त्याच्यातला हा एक टाईप आहे. द चॉकलेट बॉय. आज कोणी सापडेल नाही मला. तूच दिवसभरात म्हणून फुल फोकस मध्ये तो आता. या ठिकाणी आपलं बाळाचं आगमन झालेलं आहे. लागला वर्गा लागला आणि हे खुर्ची दिले आवाज काय याचे कारनामे आहेत सगळे. हा काहीतरी करत बसतो त्या खुर्चीवर. सबमिशन चालू आहे पोराचं. बहुधा सेटअप बहुधा असे बसता आणि मस्त आधी मजा घेता. बाय टोपी कावर घालून घेतली तुला? मला माहिती रे टोपी माझी, पण टोपीवर जे चित्र आहे ना सेम तसाच दिसू राहिला माहिती. बरोबर आहे ना? सेम चित्र पण एकदम सेम. काय त्याच्यामध्ये चिंपांजी बाळा पण चिंपांजी बंद नाही डायरेक्ट. ठीक आहे टाइम होऊन गेला. या शिवराला गावाचा येतो अजून येऊन गेलोय आरएमसी प्लांट. सर आता पहिला मॅन्युअल पाहिला आणि इकडं ऑटोमॅटिक आहे वाटतं. गाडीची किंमत काय? 1 लाखापर्यंत. 1 लाखापर्यंत. असा प्लांट आहे आमचा साईट विजिटचा. रोहित दादांचा पण हाच प्लांट आहे. मोठे माणूस आहे, मोठी असते आपल्यासोबत. काय रोया आपला बी हाच प्लांट आहे ना? सेम आहे ना? लय मोठी असते आपल्यासोबत आज. हो मॅम. दोंडाईचं जावं लागेल मॅम डायरेक्ट. लांब जावं लागेल म्हणून. खरं नाही तर आपण मस्त रोहित दादांच्या प्लांटला गेलो असतो. हो रोहित दादा थोडस सांभाळून घ्या बरं का आम्हाला. नाही मोठे पैसे बाबांच्या शेताच्या समोर होता एका कॉन्ट्रॅक्टर. हे बघा मी तुम्हाला दाखवतो आता. मधून ते जे बर्नर होतं का मिक्सर ते असं असतं. हा जुना ड्रम आपण काढून ठेवलेला आहे. आतमध्ये त्याची जी डिझाईन आहे. बोल काय
गाडी जर तो माल सुकून गेला तर काय होतं त्या गाडीला आग लावायला लागते. म्हणजे आग म्हणजे गाडीला गाडी लागला डिझेल डालणे उसके ऊपर डायरेक्ट आग लगा करावं लागतं, काही विषय नाही राहत. ऑटोमॅटिक आहे का चुकलं तर काही विषय राहणार नाही. हा बा ऑटोमॅटिक प्लांटेड आहे असं ते फक्त ना इथून गाड्या भरल्या जाते. मोठा आहे. इथं गाड्या भरल्या जातात असं. आणि मटेरियल इथून येतं का वर हा वरून हा, बा, इथून येतं, भरलं. इथून भरलं. आमच्या चला पुढे जाऊ एक दोन फोटो काढला पप्पांचा इकडं त्याचं असं होतं. हा ऑटोमॅटिक आहे ना ऑटोमॅटिक घाण तर राहणारच आहे ना घाण तर राहणारच एवढीच राहणार काय गोष्ट आणि याच्यात पूर्ण ऑटोमॅटिकच काम होतं म्हणजे फक्त एकदा सेट करून द्यायचं काही देऊ शकत नाही दुसरं. हा हा जे टेंडरला आहे तेच तुम्ही करणार. बरं. त्यात आपण मिक्स करू शकतो काही पण, तसं याच्यात नाही. ठीक आहे काय म्हणू? हे बघा RMC पूर्ण कानात टाकू राहिले ना तू हा, लाव 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 भारी दिसतोय अरे तू थांब लाव एक नंबर दिसतोय काय दिसतोय? तर हे बघा हा RMCचा आपल्या शाम्या अडकला होता. थांब रे श्यामाचा नंतर येऊ. आणि हा बा आम्ही आता ना टॉपला उभे डायरेक्ट इथं ग्रीडिंग ग्रीडिंग केली जाते श्याम दादा आता येताना येऊ दे ना येऊ दे ना नाही हुडॉन मोठ्या मुश्किलींवर पर्यंत पोहोचले. मग रस्ताच छोटासा होता आपला ग्रीडिंग होती इथं काय होतं? चाळणी 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 जवळपास 3-4 वर्षापासून बंद आहे म्हणे हा बघा हा पूर्ण ऑटोमॅटिक प्लांट आहे आता इथं याच्यात फक्त सेटिंग करून द्यायच्या पूर्ण काम त्याचं ऑटोमॅटिक होतं हे बघा इकडं क्रशर चालू आहे स्टोन क्रशर हा येणाऱ्या भविष्यात आमचे रोहित भाऊ पण एक प्लांट टाकणार आहे. प्लांट आहे अजून एक अपग्रेड सेमी ऑटोमॅटिक स्टोन प्रेशर टाकणार आहे आपण. 2 किंड आहेत त्याच्यातल्या 2 विकणार आहे आणि हाऊस होता गरज नाही झाली. बेंगल विकायचे तीच बोलली मला. येणाऱ्या ओय बा पाहिजे 5 रुपये पाहिजे झालं बघ येणाऱ्या भविष्यात रोजगार आपल्याला रोहित भाऊ देणार आहे. आता सर बेरोजगार नाही आहे, आता रोजगार हा रोजगार रोहित भाऊ कडनं आहे आता येणाऱ्या प्लांटवर. मेंगी कोण म्हणे मेंगी ए असं मेंगी मंगी काही करणार का रे चला खाली उतरून चला हे बाई, खाली हिचं हाईट आहे पण ठीक आहे चला खाली वाकून हुशार माणूस आहे. सारख्या 2 जातील. हळू हळू चला आता थांब रे हळू रे काढणं चालू कर. हे काय चालू आहे ना व्हिडिओ काढ राहिला आपण. तवी चालू काढू चला श्याम दादा थोडेसे अडकताना इथं इकडं पण आहे काय याच ठिकाणी आमचे संजोग भाऊ प्रेसिडेंट ऑफ सेसा फोटोग्राफर अँड व्लॉगर. चला चला झालं भरपूर झालं व्लॉगर तर मग बघा आता खाली आलोय आणि हा पूर्ण ऑटोमॅटिक प्लांट आहे इथं गाडी उभी राहते डायरेक्ट गाड्यांमध्ये आपले अभय दादा आहे का एकदम सविस्तरपणे माहिती घेऊ राहिले त्यांच्याकडून असं वाटतं आता त्यांना डायरेक्ट प्लांट टाकायचाच आहे त्यानुसार डायरेक्ट ते माहिती घेऊ राहिले ठीक आहे ते पण प्लांट टाकतील मग हळूहळू हे बघा आता हे बाकीचे वर गेले मी पण जातो आता वर वॉटर टँक आहे इकडं इथं पूर्ण वॉटर टँक आहे पाणी बरं झालं आता RMC प्लांट वगैरे बघून झाला हा RMC प्लांट होता इथं उषा दादा आहे ते करताय RMC काय कोणती आर्टिफिशियल आर्टिफिशियल तिकडे ना म्हणजे बनते नाही रे फ्लॅश काय बोलले होते कोणता वेस्ट आहे तो ॲश वेस्ट दगडापासून सगळ्यात शेवटचा जो वेस्ट तयार होतो का म्हणजे एकदम काहीच कामाचा राहत नाही. अरे ना हे बघा यांच्याकडून आपण माहिती घेऊ कोणता वेस्ट होता आता थंबनेलला असं बसेल थंबनेलला आता असं बसेल रोजचा डांबर प्लांट नाही रे रोहित अपकमिंग. हा अपकमिंग ठीक आहे रोजगार भेटेल रोहित बाबाकडनं. नाही रे नाही आर्टिफिशियल सँड बनवतो काम नाही करत. आर्टिफिशियल सँड बनवताना त्याचे डस्ट पार्टिकल असतात. त्या डस्ट पार्टिकलला सेपरेट करण्यासाठी पाणी मिक्स केलं जातं आणि त्या पाणी मिक्स केल्यानंतर जी मड निघते ती साईडला केली जाते. मेसेज इग्नोर करतो काय वॉच काय मेसेज इग्नोर करतो. ठीक आहे ना रोहितचा प्लांट असतो 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट 4 लाखात राहिलं त्याचं राहिलं त्याचं
येईल देऊ नको बरं का कामाला, पहिलं सांगतो येईल ठेवायचंच नाही. तिला ठेवलं तरी पावडे पाठी उचल टाक उचल टाक. काम आहे. पावडा पाठी पुसायला. हे बाय डांबराचं मुंबईहून येतो म्हटलं मागे ती पाईपलाईन मधलं ते टाकी असते हां सोडली त्याच्यातून ते त्याच्यात जातं. ओके. आणि हे ट्रान्झिट मिक्सर एवढ्या डांबरात किती मागणी होत असेल? एवढं डांबरात काय होत असेल किती मागणी होत असेल? विचार ना, मला माहित राहिलं मी तर कामाला लागलो. ठेवणार नाही ना. का बरं नाही ठेवणार, लॉगिंगच करत बसला. चांगलं आहे ना उलट. आता आपण आहे ना लॅब बघायला यांची अरे, टेस्टिंग लॅब. थांब रे गप बोल राहिलो मी. हां. हे बाय दाखव. काय ना याचं मेंग ना. सेम माझा असं करी सेम सेम मँगो आहे ना. मग अरे मॅक्स 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 नाही मॅक्स आहे. मॅक्स ठीक आहे. आता जाऊ टेस्टिंग लॅब बघू, त्याच्यानंतर सरांचं आपण आभार मानू. बोल ना. हे बघ जतीन, आज जतीनकडे ते कॉन्ट्रॅक्ट देऊ आपण, आभार मानू. हा जो डंपर दिसतो ना तो आपला ते बरं का, आणि हा माझा बिझनेस पार्टनर आहे. ते फोन फोन लाव, कानाला लाव. फोन आलाय म्हणा. फोन आलाय. तो 10 लाखाचा माल रेडी करून ठेवा म्हणा. सांग तो किसातला रे. छोट्या मोठ्या गोष्टी किसातला रे. किसातला रे. हा तो काढ. 2 मोबाईल वापरतो म्हणा मी. सांग आता. एक घरवाली केले एक बारवाली केले. सांगा बोल ना. कहना क्या चाहता है? वो 1 करोड़ का टेंडर पास हो गया म्हणा. टेंडर पास हो गया. अभी वो 50 करोड़ वाला निकालो म्हणा. और राइटिंग का 500 कट. हाँ दादा दे दिया था मैंने. दादा दादा गाडी काढू का. हे बघ गाड्या वगैरे आपण इथे लावले. मँगो प्रयत्न करू. मँगो डालले का? हे बघ काय आमची मँगो. हे नखरेल. हे बघ मँगो 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 मँगो. टायर मध्ये घालून चोपायचं. नाही रे लावले. आपल्याला इथे व्हिजिटला येण्यासाठी पवार साहेबांनी परमिशन दिली, त्याचनुसार त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपण त्यांचे मनापूर्वक आभार मानू. दोन होता बाई काहीतरी बोलायचं राहतं माहिती तुला. मी बोललो राहते. हे बघा साईड विजिट आज आपलं पूर्ण होत गेली आणि आपण जातोय आता. करून मस्त भूक लागली आणि मस्त आलू के पराठे याचे खाऊन झाले. याचे बी खाऊन झाले. आम्ही अजून एक मागवला आहे ना. हे बघा हिने सगळ्यात पहिले संपवला. हे दादा हळूहळू हळूहळू त्यांच्या जास्त हळूहळू चांगलं नाही राहतं. अति काही संकटात नाही. बाळा आता पैसे द्यायला नाही मारू आला. हा भाऊ भिकारी पैसे तू पाय, तुला मेसेज टाकलेले ते चेक कर. हे पाय रे बॉडी बिल्डर. हा पोऱ्या खरा बॉडी बिल्डर ॲप्स चेस्ट सगळं भारी आहे, फक्त तोंड खराब आहे. तुला दाखवतो आता. काय 140 आणि आजचे 50. आजचे 50 ना मग मग किती झाले? मग आता 190 राऊंड फिगर. हे 50 150 टाक राऊंड फिगर. BGMI BGMI लवर आहे. याच्या पप्पाला हा व्हिडिओ याच्या पप्पापर्यंत गेला पाहिजे. यांचा पोरगा इथं BGMI खेळ, कामधंदे सोडून BGMI खेळ. हा काय करतो? BGMI खेळ. थांब रे. चल ना पुढे बाहेर. गौरव विलास काकांना हा फोटो हा व्हिडिओ गेला पाहिजे, पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत. त्यांना कळालं पाहिजे त्यांचा टकला पोरगा फ्री फायर आणि BGMI खेळ. कट करतोय. त्यावर आलं नाही कट कर. तर मग ठीक आहे, विजिट वगैरे झाली आपली सगळी. बॉडी बिल्डर शेट. हे बघ याची एक किडनी काढलेली इकडे रे तू. पेंडिंग काढलेलं. हा त्याची किडनी काढलेली नाही. काय पटीचे ऑपरेशन झाले. नाही रे त्याच्या पप्पाला आहे बघायची ती किडनी काढून घे. फ्री फायर नाहीत माझ्याकडे. डाउनलोड केला होता तू. नाही ना नाही केला. अरे वायफाय घे. चला डाउनलोड केले. फ्री फायर खेळू आता. मी डाउनलोड करतो. तर मग आता आलोय मी घरी. म्हणजे आलो केव्हाच आहे, पण थोडंसं साईट विजिट म्हणा, सकाळी लवकर उठणं म्हणा, खूप थकान वगैरे झाली होती, तर मग झोपून घेतलं होतं. आता उठलोय, आता बसलोय सबमिशन लिहायला. बघ हे सबमिशन लिहायचं आहे आपल्याला. आणि बाकी काही नाही. मग आजसाठी एवढाच व्लॉग.
आणि आपण चॅनलचं नाव पण चेंज केलं आहे मी, आता केलं आहे संजोग खरनार व्लॉग्स. तर मग बघत राहा संजोग खरनार व्लॉग्स. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.